राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर असून ही खुशखबर राज्यामधील प्रख्यात अशा सकाळ या न्यूजपेपरने आज प्रकाशित केली आहे। तर मग आज समोर आलेल्या अपडेटनुसार गेल्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती आणि या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 1,500 रुपये देण्याचे सरकारने जाहीर केले होते। महत्त्वाचे म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याचे आश्वासन देखील महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यामध्ये आले होते। मात्र आता निवडणुकाहून जवळपास 3 महिने उलटले आहेत, मात्र 2100 रुपयांची घोषणा अद्याप देखील झाली नाही। त्यामुळे ही घोषणा नेमकी कधी होणार याकडे देखील महिलांचे लक्ष लागून राहिले आहे। अशामध्येच आता एक महत्त्वाची अपडेट पुढे आली असून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपयांची घोषणा होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे। राज्यामध्ये 1 मार्च रोजी अर्थसंकल्प जाहीर करण्यामध्ये येणार असून या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा करू शकतात, अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून देण्यामध्ये येत आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींचे लक्ष 1 मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे आता लागलेले आहे। तसेच यापूर्वी देखील महायुतीच्या अनेक नेत्यांनी अर्थसंकल्पानंतर महिलांना 2100 रुपये देण्याची शक्यता ही वर्तवली होती। मात्र असं असलं तरी देखील महिला आणि बालविकास विभागाने अद्याप 2100 रुपयाबाबत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवले नसल्याचे सध्या सांगण्यामध्ये येत आहे। त्यामुळे आता विविध चर्चांना देखील उधाण आले आहे। मात्र मार्च महिन्यामध्ये तरी लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का याकडे सध्या महिलांचे लक्ष लागले आहे। दरम्यान आतापर्यंत 5 लाख महिलांना योजनेअंतर्गत अपात्र ठरवण्यामध्ये आले आहे। यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांची संख्या 2,30,000 आहे, तर वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिलांची संख्या 1,10,000 आहे। तसेच कुटुंबामधील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या व नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेमधून नाव मागे घेणाऱ्या महिलांची संख्या ही 1,60,000 आहे। अशा एकूण 5 लाख महिलांना योजनेअंतर्गत आता अपात्र ठरवण्यामध्ये आले आहे। तसेच या महिलांना अपात्र ठरवण्यामध्ये आलं असलं तरी या महिलांकडून कोणतेही पैसे परत घेण्यामध्ये येणार नाहीत, असे सरकारने स्पष्ट केले आहे। अपात्र महिलांकडून कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये यापूर्वी जमा करण्यामध्ये आलेला निधी हा परत घेणे उचित ठरणार नाही, म्हणून कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामधून आतापर्यंत म्हणजे जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये देण्यामध्ये आलेली लाभाची रक्कम ही परत घेण्यामध्ये येणार नाही, अशा प्रकारची माहिती महिला आणि बालविकास मंत्री यांनी या ठिकाणी दिली आहे। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेबद्दलच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।